समन्वय होता का? हो होता का आता तुम्ही? म्हणजे शिवसेना शहर प्रमुख होता का? आहे का? आवश्यकता नाही का? राहायचं पदाचा राजीनामा घेऊन आला. बोला. जय महाराष्ट्र में हरिभाऊ चौगुले, शिवसेना जिल्हा प्रमुख. जय महाराष्ट्र में आशीष परदेशी, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख. जय महाराष्ट्र सागर शिंदे, युवासेना उपजिल्हा प्रमुख. काय नाव? नमस्कार, मी सागर शिंदे. नमस्कार, मी नवनाथ भजनावळे, शिवसेना शिवसैनिक. पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो, नंतर शिवसेनेत दिलीप भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर शिवसैनिक म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं. आज त्यांच्यासोबत मी वैद्यकीय कक्ष मदत कक्षेचा प्रमुख समन्वयक म्हणून जिल्हा समन्वयक म्हणून जेव्हा ते जय महाराष्ट्र, मयूर जांभळे, युवासेना उपशहर प्रमुख. नमस्कार, मी राहुल काटे, आधी शहर राष्ट्रवादी युवकमध्ये होतो सरचिटणीस. राजीनामा देऊन भाऊंसोबत आहे शिवसैनिक. शिंदे. बोला. आज सोलापूर शहरामध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरेचसे लोक गेले 2-2.5 वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत, परंतु या वर्षभराच्या काळामध्ये या शिवसेनेमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन हस्तक्षेप करून संघटना वाढवण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता आपली शहराची एकंदरीत परिस्थितीचा आढावा वरच्यांना न सांगता आणि पक्षानं तसं पत्र दिलं होतं गेल्या 6 महिन्याखाली मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना भवनमधून एक पत्र देण्यात आलं की या पुढे कुठलीही निवड प्रक्रिया या करायच्या नाहीत. हे गोपनीय पत्र दिल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंतने ज्या वेळेला सोलापूर शहरामध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं, त्यांनी पक्ष संघटने वाढीच्या संदर्भातून आरोग्य शिबिर असतील, मेळावे असतील, सभागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी असतील, परंतु या 1 वर्षामध्ये त्यांचा वास्तविक पद नेमण्याचा काय अधिकार नाही. ते लोकसभेचे प्रमुख आहेत, परंतु वारंवार त्यांनी मी जिल्हा प्रमुख आहे, इथे यायचं, निवडी करायचं, निघून जायचं. अशा अवस्थेतून शिवसेनेची वाढ ही बिघड झाली असून त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्षाची संघटनेची यांनी वार्ताहत लावले असून त्यामुळं आम्ही जवळजवळ 11 लोकांचे राजीनामे या ठिकाणी आणलेले आहेत. ते आम्ही सर्व आमच्या पदाचे राजीनामे देऊन शिवसेना म्हणून काम करणार आहोत आणि पुढची दिशा जी आहे त्या सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण काय निर्णय घ्यायचा त्या बाबतीत दिशा आम्ही 4 दिवसामध्ये ठरवणार आहोत. अशी एकंदरीत परिस्थिती शहरात जर बघितली तर 9 महिला आणि 6 शाखा, 26 प्रभाग, 102 नगरसेवक आहेत. याची पडताळणी करून वर याच्यात काय दुरुस्ती करावी, काय करू नये या बाबतीमध्ये वरिष्ठांना काही माहिती नाही म्हणून गेल्या 15 दिवसाखाली आम्ही 16 ते 17 पदाधिकारी शिवसेना भवनमध्ये वरिष्ठांच्या कानावर घातला. मोरे साहेबांच्या साहेब ही अशी परिस्थिती शहराची आहे आणि ज्या निवडी झाल्या त्या निवडीमध्ये खंदारे साहेबांसारखा माणूस ज्यांनी 3 टर्म आमदारकी भोगली, राज्यमंत्री पद भोगलंय, परंतु त्यांची दखल सुद्धा कोण घेत नाही. अशी अवस्था होऊन जुन्या लोकांना जे आपल्यात पक्षप्रवेश केलाय त्यांची शिवसेना भवनमध्ये तीही चर्चा झाली, परंतु त्याचा आउटपुट काय आम्ही मिळालं नाही. म्हणून आम्ही हे सर्व राजीनामा या ठिकाणी 11 लोकांचा आणलेला आहे. ते आता आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत. आणि कालच दिव्य मराठीला बातमी आली
की अमोल बापून सांगितले की सरला बाजूला ठेवणं हे पक्षाची हानी करणं आहे. त्यामुळं बापू आज सरांच्या सोबत त्यांनी काम केलं आणि त्यांनी कालच्या स्टेटमेंटमध्ये दिलंय की आम्ही शिवाजी सावंतांच्या नेतृत्वाखाली काम केलंय. मी खरं म्हणजे बापूंना पक्षाच्या दृष्टिकोनातून घेतलेली जी मुलाखत दिलेली आहे ती योग्य आहे. आमच्या समन्वयक ज्योतिताई वाघमारे त्यांनी त्या बाबतीत प्रतिक्रिया दिली. ही सगळी जर परिस्थिती बघितली तर तुम्ही येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण कशा पद्धतीनं पक्षाला यश मिळवून देणार आहोत त्यापेक्षा बाहेरून लोकांनी यायचं आणि इथं नासाडी करायची. त्यामुळं पक्ष वाढण्यापेक्षा पक्ष संपत आलेल्या अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आज सर्व लोक पदाचे राजीनामे देऊन मॅडम तुम्ही अमोल शिंदे आणि ज्योतिताई वाघमारेंचं नाव सांगितलं ते तुमच्या